नमस्कार. आजच्या ह्या विश्लेषणात एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आता आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे, डिजिटल पेमेंट्स. म्हणजे विचार करा, एका सेकंदात तो QR कोड स्कॅन होतो आणि लगेच पेमेंट होतं. अगदी जादूच वाटते ना. कधी कधी पेमेंटला 2 सेकंड जास्त लागले तरी आपली चुळबुळ सुरू होते. खिशात अजिबात वजन नाही, कागद नाही, सगळं कसं अदृश्य. पण हे जितकं सोयीस्कर आणि वजनविरहित वाटतं, त्यामागे एक खूप मोठं आणि धक्कादायक वास्तव दडलंय. चला तर मग या विषयात थोडं सखोल डोकावून पाहूया. इन्स्टंट पेमेंट्सची ही सोय नकळतपणे एखाद्या मोठ्या पर्यावरणीय संकटाला वेग तर देत नाहीये ना? कारण या अदृश्य वाटणाऱ्या जगामागे एक प्रचंड मोठा औद्योगिक साचा उभा आहे, जो प्रत्यक्षात निसर्गाची मोठी किंमत वसूल करत आहे. आणि या व्यवहारांची व्याप्ती पाहिली तर थक्क व्हायला होतं. 2026 सालापर्यंत भारतातील UPI व्यवहारांची मासिक संख्या चक्क अब्जावधींच्या घरात पोचणाऱ्या. हा आकडा फक्त एक संख्या नाहीये. यावरून आपल्या लक्षात येईल की ही अखंड प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी किती अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. ही सोय 24 तास सुरू ठेवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा अविरतपणे काम करत असते. आता इथे खरोखरच एक रंजक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे भौतिक चलन आणि डिजिटल पेमेंट्समधला हा विरोधाभास. रोख रक्कम कशी आपण पाहू शकतो, हाताळू शकतो आणि ती मर्यादित असते. पण डिजिटल पेमेंट्स पूर्णपणे अदृश्य आणि वजनविरहित वाटतात. त्यामुळे आपला असा एक गोड गैरसमज होतो की हा डिजिटल पैसा पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जेव्हा आपण एखादा QR कोड स्कॅन करतो तेव्हा त्या काही मिली सेकंदांमध्ये पडद्यामागे नेमकं काय घडतं, स्मार्टफोन ऑथेंटिकेशन पासून ते डेटा क्लाउड राउटिंगपर्यंत आणि प्रचंड उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व्हर्सना थंड करण्यापासून ते कायमस्वरूपी डेटा स्टोरेजपर्यंत ही एक भली मोठी साखळी आहे. तो फक्त स्क्रीनवरचा एक साधा टॅप नसतो. त्यामागे खूप मोठं यांत्रिक आणि भौतिक चक्र वेगाने फिरत असतं. आता या कथेच्या आणखी एका अदृश्य पण तितक्याच गंभीर भागाकडे वळूया. डेटा सेंटर्सची प्रचंड तहान. हे सर्व्हर्स रात्रंदिवस अगदी 1 सेकंदही न थांबता काम करत असतात. ह्या अविरत प्रक्रियेमुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्यांना वितळण्यापासून वाचवण्यासाठी, थंड ठेवण्यासाठी अविश्वसनीय प्रमाणात पाण्याची गरज भासते. भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशात हे आव्हान आणखीनच कठीण होऊन बसतं. थंड प्रदेशांच्या तुलनेत इथल्या डेटा सेंटर्सना उष्णतेशी सतत 2 हात करावे लागतात. त्यासाठी इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग, चिल्ड वॉटर लूप्स आणि इंडस्ट्रियल HVAC सिस्टम्स यांसारख्या प्रचंड पाणी पिणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रणालींचा वापर करावा लागतो. आणि ही पाण्याची गरज किती भयानक आहे हे पाहिल्यावर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. हैदराबाद आणि बेंगळुरू सारख्या शहरांमधली ही मोठी डिजिटल हब्स आता थेट स्थानिक रहिवासी आणि शेती क्षेत्राशी पाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. एका मोठ्या डेटा सेंटरला थंड ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षरशः लाखो लिटर पाणी लागतं, ज्यामुळे आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात भूजल पातळीवर प्रचंड ताण येत आहे. यात आणखी एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 99.9% अपटाईम. इन्स्टंट पेमेंट्समध्ये 1 सेकंदाचाही व्यत्यय खपवून घेतला जात नाही. त्यामुळे सर्व्हर्स आणि कूलिंग सिस्टम्स सतत सुरूच ठेवाव्या लागतात. रात्रीच्या वेळी जेव्हा व्यवहारांची संख्या नगण्य असते तेव्हाही ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालूच असते. म्हणजेच प्रत्यक्ष व्यवहार होत नसतानाही पर्यावरणावरील हा ताण सतत कायम असतो. पाण्याच्या या प्रश्नावरून आता आपण दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, विजेची मागणी. केवळ डेटा सेंटर्स नाही तर संपूर्ण टेलिकॉम नेटवर्क आणि हे अवाढव्य कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर चालवण्यासाठी प्रचंड विजेची आवश्यकता असते. आणि हे अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की हे मागणीचं चक्र नेमकं कसं काम करतं. अधिक युजर्स म्हणजे अधिक सर्व्हर्स म्हणजे त्यांना थंड ठेवण्यासाठी अधिक कूलिंग, त्यासाठी अधिक वीज आणि परिणामी अधिक कार्बन उत्सर्जन. आपल्या डिजिटल सोयीची ही वाढती भूक या इन्फ्रास्ट्रक्चरला सतत विस्तारत राहण्यास भाग पाडत आहे. आणि यात एक मोठा विरोधाभास दडलेला आहे, पडद्यामागची बॅकअप सिस्टम. आपली ही स्वच्छ वाटणारी डिजिटल अर्थव्यवस्था प्रत्यक्षात डिझेल जनरेटर्सवर अवलंबून आहे. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून डेटा सेंटर्स आणि टेलिकॉम टॉवर्सच्या मागे औद्योगिक डिझेल जनरेटर्स आणि बॅटरी सिस्टम सतत सज्ज असतात. म्हणजेच कागद वाचवणाऱ्या या व्यवस्थेसाठी अप्रत्यक्षपणे जीवाश्म इंधनाचाच मोठा वापर होतोय. आता थोडं मागे जाऊन आपण प्रत्यक्ष उपकरणांवर नजर टाकूया. डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी आपण जे QR स्टँड्स, POS टर्मिनल्स आणि व्यापाऱ्यांकडे असलेले साऊंड बॉक्स पाहतो, तीच या डिजिटल जगाची भौतिक प्रवेशद्वार आहेत. चला
पुढे वळूया आणि पाहूया हे सगळं कसं आकार घेतं. या उपकरणांचा जीवनप्रवास खरोखरच विचार करायला लावणारा आहे. विनाशकारी खाणकामापासून सुरू होणारा हा प्रवास अवघ्या काही वर्षात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन संपतो. या उपकरणांचं आयुष्य खूपच कमी असतं आणि ती सतत बदलली जातात, ज्यामुळे शेवटी मोठ्या प्रमाणावर विषारी कचरा निर्माण होतो. या पेमेंट हार्डवेअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स आणि बॅटरीसाठी लिथियम, कोबाल्ट आणि निकेल यांसारख्या दुर्मिळ खनिजांची नितांत आवश्यकता असते. म्हणजे पेपरलेस अर्थव्यवस्थेचे हे स्वप्न वास्तवात जंगले नष्ट करणाऱ्या आणि पाणी प्रदूषित करणाऱ्या जागतिक खाण उद्योगावर उभा आहे. आपल्या रोजच्या वापरातील एका छोट्याशा साऊंड बॉक्सचा थेट संबंध या विनाशकारी प्रक्रियेशी आहे हे पचवणं खरोखरच थोडं जड जातं. ह्यावरून आपण एका मोठ्या पर्यावरणीय विरोधाभासाकडे येऊन पोहोचतो. खरोखरच ही पेपरलेस सिस्टीम इतक्या मोठ्या आणि अदृश्य प्रमाणावर चालत असताना ती रोख रकमेपेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे का? हा आपला एक मोठा मानसिक भ्रम आहे. ह्या रिपोर्टमधील हे वाक्य खूप काही सांगून जातं. रोख रकमेचा पायाभूत साचा दृश्यमान असतो, तर डिजिटल पायाभूत साचा अदृश्य असतो. हे सगळं पडद्यामागे घडत असल्यामुळेच रोजच्या व्यवहारांची पर्यावरणीय किंमत नजरेआड करणं खूप सोयीचं जातं. आपण फक्त स्क्रीनवरचा एक छोटासा मेसेज पाहतो, त्यामागचे अवाढव्य कारखाने नाही. म्हणूनच आता आपला दृष्टिकोन बदलण्याची अत्यंत गरज आहे. डिजिटल की रोख रक्कम असा साधा वाद घालण्यापेक्षा आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की हा वाढता डिजिटल साचा शाश्वतपणे आणि पर्यावरणाला हानी न पोचवता कसा वाढवता येईल. आणि सुदैवाने सगळंच काही निराशाजनक नाहीये. या विश्लेषणाच्या पुढच्या भागात आपण अशा काही आशादायक आणि शाश्वत भविष्याकडे नेणाऱ्या मार्गांची चर्चा करणार आहोत. तंत्रज्ञान उद्योग त्यांच्या या अवाढव्य पर्यावरणीय पाऊलखुणा कशा कमी करू शकतो हे आता पाहूया. अनेक पुढारलेल्या कंपन्या आता शाश्वत पर्यायांचा गांभीर्याने शोध घेत आहेत. नूतनीकरण योग्य ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर्स, पाण्याची बचत करण्यासाठी वॉटर रिसायकलिंग सिस्टम आणि लिक्विड इमर्शन कूलिंग यांसारखे नाविन्यपूर्ण उपाय विकसित केले जात आहेत. तसेच POS उपकरणांसाठी जुन्या उपकरणांचा पुनर्वापर केल्यास कचराही मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो. यात ग्रीन कोडिंग ही आणखी एक अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येत आहे. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सॉफ्टवेअरच्या कोडिंगमध्ये केलेले अगदी छोटे बदल देखील जेव्हा अब्जावधी व्यवहारांसाठी लागू केले जातात तेव्हा ते प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत करू शकतात. अनावश्यक लोड कमी करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. खऱ्या अर्थाने स्मार्ट तंत्रज्ञान म्हणजे काय याची व्याख्याच आता बदलत आहे. जुन्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा भर फक्त वेग, प्रमाण आणि नफ्यावर होता. पण नवीन आणि प्रगत तंत्रज्ञान हे केवळ जलद असण्यावर थांबत नाही. ते साधनसंपत्तीचा योग्य वापर, पर्यावरणीय शाश्वतता आणि पायाभूत सुविधांच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करतं. खऱ्या अर्थाने विकसित अर्थव्यवस्था तीच आहे जी पर्यावरणाचा आदर करते. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य सारांश या एका छोट्याशा पण अत्यंत प्रभावी वाक्यात दडलेला आहे. द क्लाउड इज फिजिकल. ज्या क्लाउडवर आपण आपला अमूल्य डिजिटल डेटा साठवतो तो कुठल्याशा हवेत नसून पृथ्वीवरील अत्यंत जड आणि भौतिक वास्तवात अस्तित्वात आहे. शेवटी जाता जाता हा एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. आपण असे एक डिजिटल भविष्य घडवू शकतो का जे त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या या भौतिक जगालाच शांतपणे नष्ट करणार नाही? डिजिटल पेमेंट्स हेच भविष्य आहे यात शंकाच नाही. पण केवळ सोयीच्या मोहापलीकडे जाऊन अधिक पारदर्शक आणि शाश्वत तंत्रज्ञानाची मागणी करणं ही आता काळाची गरज बनली आहे.